व्हायला पाहिजे, पण दुःख तर होत नाही. यावरून स्मृती ज्ञान काली सुखदुःख अंतकरणाची वृत्ती सुखदुःखाकार असते असं म्हणता येत नाही. कारण सुखदुःखच नाही, वस्तू असेल तर त्या वस्तूच्या आकाराची वृत्ती होईल, वस्तूच नाही तर वस्तूच्या आकाराची वृत्ती होईल का? वस्तूच्या आकाराची वृत्ती होणार नाही. मग आता त्यानंतर पुन्हा शंका अशी आली, सुखदुःखाचं ज्ञान प्रत्यक्ष आहे, त्याप्रमाणे अप्रमा आहे ना, साक्षी भाष्य आहे. मग तसंच ब्रह्माचं जे प्रत्यक्ष ज्ञान आहे, ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान देखील या स्मृती ज्ञानाप्रमाणे आहे की काय, किंवा सुखदुःखाच्या ज्ञानाप्रमाणे आहे की काय? कारण सुखदुःखाचं ज्ञान हे देखील कसं आहे, प्रत्यक्ष आहे आणि कुठल्याही प्रमाणापासून उत्पन्न होत नाही, तर आणि त्यामुळे ते साक्षी भाष्य आहे. तसंच ब्रह्माचं ज्ञान हे कुठल्याही प्रमाणापासून उत्पन्न होत नाही आणि त्याचप्रमाणे प्रत्यक्ष आहे. अशा प्रकारे त्या साक्षी भाष्य की काय अशा प्रकारे शंका केली होती. नंतर त्याला सांगितलं, बाबा रे, ज्ञान इथून तिथून सर्व एक रूपानं काय एक रूपच आहे, ज्ञानामध्ये भेद नाही. मग ज्ञानामध्ये भेद नाही, मग तर देखील अनुभवाची संगती लावण्याकरता ज्ञानामध्ये भेदाची कल्पना केली गेलेली आहे. त्यानंतर त्याला सांगितलं ते ज्ञानामध्ये प्रकार केले कशासाठी, अनुभवाची संगती लावण्याकरता. प्रकार कोणते केले, प्रमाज्ञान आणि अप्रमाज्ञान. प्रमा कशाला म्हणतात, जे प्रमाणापासून उत्पन्न होतं आणि त्याचा बाध होत नाही, त्याला म्हणतात प्रमाज्ञान. तर त्यानंतर अप्रमाज्ञान. प्रमाज्ञान कोण आहे, सर्वात प्रबल प्रमाण कोण आहे, अनंत अपौरुषेय शब्दराशी असणारा वेद हा सर्वात प्रबल अशा स्वरूपाचं प्रमाण हा शब्द प्रमाण आहे. त्यानंतर अप्रमा सांगितले. अप्रमा किती प्रकारचे, दोन प्रकारचे, यथार्थ अप्रमा, अयथार्थ अप्रमा. यथार्थ मध्ये कोण येतात, स्मृती ज्ञान, ईश्वर ज्ञान आणि सुखदुःखाचे ज्ञान. त्याचप्रमाणे अयथार्थ अप्रमेमध्ये स्वप्न किंवा भ्रांतीतले पदार्थ याचा समावेश कुठे होतो, अयथार्थ अप्रमेयमध्ये होतो. तर इथपर्यंत आपण काल विषय पाहिला होता. पुढे पहा, निर्दोष अंतकरण वृत्तीचे ज्ञानास अंतकरणाचे ज्ञान म्हणतात आणि अविद्यादी दोषयुक्त अंतकरण वृत्तीपासून उत्पन्न होणाऱ्या ज्ञानास अविद्या वृत्तीचे ज्ञान असे म्हणतात. तर ज्ञानामध्ये दोन प्रकार केले. एक पहिलं ज्ञान आहे तर ते अंतकरण वृत्तीचं ज्ञान आणि दुसरं आहे तर ते अविद्या वृत्तीचं ज्ञान. जर होणारं ज्ञान अंतकरण वृत्तीचं जे ज्ञान आहे तर त्याला काय म्हणतात, अंतकरण वृत्तीचं ज्ञान. वास्तविक ज्ञान ज्ञान जे आहे, ज्ञान कुठे आहे, केवळ साक्षी ठिकाणी ज्ञान आहे, साक्षी वाचून कुठेही ज्ञान नाही. मग ते ज्ञान जे आहे तर ते ज्ञान काही वेळेला साक्षात कोणाचे प्रकाशन करत नाही. कुठल्याही पदार्थाचं ज्ञान होताना तर ते एकतर अविद्या वृत्तीच्या द्वारा होईल किंवा अंतकरण वृत्तीच्या द्वारा होईल. जर होणारं ज्ञान साक्षीला ज्ञान हे साक्षीलाच होतं, परंतु साक्षीला होणारं ज्ञान जर अविद्या वृत्तीद्वारा होत असेल तर होणारं ज्ञान कसं असेल, भ्रमजन्य असेल, भ्रमिष्ठ असेल. आणि ते जर ते साक्षीला होणारं ज्ञान अंतकरण वृत्तीच्या द्वारा जर होत असेल तर ते ज्ञान व्यवहारामध्ये यथार्थ अशा स्वरूपाचं असतं. तर या ठिकाणी सांगतात, निर्दोष अंतकरण वृत्तीच्या ज्ञानास अंतकरणाचे ज्ञान असं म्हणतात. केवळ काय म्हटलं या ठिकाणी, अंतकरणाच्या ज्ञानास म्हटलंय का, तर नाही. तर ती अंतकरणाची वृत्ती कशी असली पाहिजे, निर्दोष असली पाहिजे, त्यामध्ये कुठलाही दोष असता कामा नये. तर अशा प्रकारे निर्दोष नसेल तर त्या होणाऱ्या ज्ञानाला अंतकरणाचे ज्ञान म्हणतात. आणि अविद्यादी दोषयुक्त आणि अविद्या आहे ना, भ्रम इत्यादी दोषांयुक्त जर अंतकरण वृत्तीपासून जर ज्ञान उत्पन्न होत असेल तर त्याला काय म्हणतायत, अविद्या वृत्तीचं ज्ञान असं म्हणतात. अंतकरण वृत्ती आणि अविद्या वृत्ती हे शब्द ज्ञानाचे प्रामाण्य व अप्रामाण्य दाखविणारे आहे. तर या ठिकाणी दोन शब्द वापरलेत. कोणतं, एक आहे अंतकरण वृत्तीचं ज्ञान आणि दुसरं आहे ते अविद्या वृत्तीचं ज्ञान. वास्तविक ज्ञान एकच आहे. मग एकच जर ज्ञान आहे तर मग त्या ज्ञानामध्ये भेद का केला, कारण एक यथार्थ ज्ञान आहे आणि एक अयथार्थ ज्ञान आहे. एका ज्ञानाच्या ठिकाणी प्रामाण्य आहे आणि एका ज्ञानाच्या ठिकाणी अप्रामाण्य आहे. जर होणारे ज्ञान हे अंतकरण वृत्तीचं ज्ञान असेल तर त्या ज्ञानाच्या ठिकाणी प्रामाण्य आहे आणि होणारे ज्ञान जे आहे हे अविद्या वृत्तीद्वारा होत असेल तर त्या ज्ञानाच्या ठिकाणी अप्रामाण्य आहे, अर्थात यथार्थत्व नाही. तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, अंतकरण वृत्ती आणि अविद्या वृत्ती हे शब्द ज्ञानाचे अनुक्रमे प्रामाण्य आणि अप्रामाण्य दाखवणारे आहेत. म्हणजे अंतकरण वृत्ती असेल तर ते ज्ञानाचं प्रामाण्य दाखवते आणि अविद्या वृत्तीच्या द्वारा होणारं जे ज्ञान आहे तर ते ज्ञानाच्या ठिकाणी अप्रामाण्य दाखवते. हे शिष्य
तुझ्या शंकेचे समाधान समजण्यास हे ज्ञानाचे भेद सांगितले. आता तुझ्या शंकेचे समाधान सांगतो. तर आतापर्यंत हा जो काही भूमिका केली पाठीमागची आहे की नाही, तरी कशासाठी केली? पहिल्यांदा शंका जी केली होती, शंकेचं उत्तर समजण्याकरता पहिल्यांदा हा संपूर्ण जो आहे तर त्याला काय म्हणतात, त्याला एक शब्द आहे, पहिल्यांदा अभ्युपित्य परिहारण आहे. तर तो केल्यानंतर आता जे काही शंकेचं उत्तर आहे, आता शंका त्यांनी काय केली होती, पहिल्यांदा ब्रह्माचं जे काही ज्ञान आहे, ब्रह्माचं ज्ञान देखील कसं आहे, साक्षी भाष्य आहे. आणि साक्षी भाष्य कसं नाही तर ते आता सांगणार आहेत. तर त्याकरता पहिल्यांदा ही भूमिका केली आहे ना पाठीव तिष्ठा अर्थ उपक्रम उपसंहार अर्थोपादी प्रकाश अविद्यावृत्तीच्या द्वारा करतो, कांतकरवृत्तीच्या द्वारा करतो. ते कोणत्या प्रमाणापासून झालेले म्हणून आपण त्याला काय म्हणतो, यथार्थ पण आणि सुखदुःखाच्या ज्ञानाला काय म्हणतो, यथार्थ पण प्रमाणापासून झालं नाही, यथार्थ अप्रमाण. मग स्वप्नातल्या पदार्थाचं ज्ञान होतं की नाही आपल्याला, ते कोणते अविद्या आणि त्याच्याविषयी बाधित होतं की नाही, प्रमाणापासून होतं. त्याला आपण काय म्हणतो, अप्रमाण म्हणतो की नंतर सुखदुःखाच्या ज्ञानाला काय म्हणतो, यथार्थ पण अप्रमाण असं म्हणतो. आता ब्रह्मज्ञान जे होतं ते ब्रह्मज्ञान इंद्रिय संबंधाने होतं का? नाही. इंद्रिय संबंधापासून होणाऱ्या ज्ञानाला आपण काय म्हणतो, प्रमाणिक ज्ञान, प्रमाणापासून झालेलं ज्ञान. सुखदुःखाच्या ज्ञानाला प्रमाणिक ज्ञान म्हणतो का आपण? स्वप्नस्थ पदार्थांना म्हणतो का? विद्युत सर्पाला म्हणतो नाही. आणि प्रमाणिक ज्ञान सुखदुःखाला तरी म्हणतो का आपण? नाही. त्याच्यात आम्ही वेगळं केले, यथार्थ प्रमाण आणि यथार्थ अप्रमाण, अयथार्थ अप्रमाण असे ज्ञानाचे भेद केले गेले. तुमचं ब्रह्मज्ञान होताना सुद्धा तुमचं प्रमाणापासून होते का? इंद्रिय त्याच्या मस्तिष्कामध्ये येऊ शकतो. इंद्रिय बरोबर चालले का? मी काय म्हणतो ते मला याच्यामध्ये ज्याला इंद्रिय संबंध होऊन ज्ञान होतं, इंद्रिय ही प्रमाण आहेत ना, आणि इंद्रिय संबंध वाचूनच प्रमाण ज्ञान होतं. मग तुम्ही जर रज्जू सर्पाधिकाऱ्यांना साक्षी भाष्य ज्ञान म्हणतात, तर ब्रह्मज्ञान सुद्धा काय होईल, साक्षी भाष्य. त्याच्या मनात एक आहे की म्हणजे ब्रह्मज्ञान साक्षी भाष्य ठरलं तर ब्रह्मज्ञान साक्षी भाष्य म्हणजे खोटं ज्ञान आहे की नाही, ते प्रमाणापासून झालेलं नाही, ते अप्रामाणिक ज्ञान आहे. आणि त्यांनी आपल्याला प्रत्यक्ष अनुभूतीला येणारा प्रत्यक्ष संसार त्याची निवृत्ती त्या साक्षी भाष्य ज्ञानापासून होणार नाही. ब्रह्मज्ञानाला साक्षी भाष्य म्हणायला काय असतं? आता सिद्धांताला ब्रह्मज्ञान साक्षी भाष्य म्हणायचं नाही, तेव्हा त्याच्या ह्या शंकेचं उत्तर त्याला ब्रह्मज्ञान साक्षी भाष्य कसं नाही हे सांगतात. ते प्रमाणापासून उत्पन्न झालेलं असलं प्रमाणात प्रबल प्रमाण कोणतं आहे? शब्द प्रमाण. शब्द प्रमाणापासून झालेले तर इंद्रिय जरी नसले तर प्रमाणापासून आहे ना, म्हणून ते ज्ञान साक्षी भाष्य नाही, ते ज्ञान काय आहे, प्रमाणजन्य ज्ञान आहे असं सांगितलं. यांनी काय केलं की त्याच्या शंकेचं निराकरण करण्याच्या पूर्वी भूमिका तयार केली. आणि ती भूमिका त्यांनी असं लिहिलं आहे ना, काय अंतकरणवृत्तीचे ज्ञान आहे, अविद्यावृत्तीपासून झालेलं ज्ञान, निर्दोष अंतकरणवृत्तीपासून झालेलं ज्ञान व्यवहारात बाधित होत नाही, म्हणून त्याला आपण जर ते अप्रमा असले तरी यथार्थ असेल. आणि जर बाधित होत असेल आणि जर ते बाधित होणार ज्ञान असेल तर अयथार्थ आणि प्रमाण ज्ञान नाही म्हणून अप्रमा असं म्हणतो. आणि जर ते व्यवहारात बाधितही होत नसेल आणि प्रमाणापासून झालं असेल तर त्याला आपण यथार्थ प्रमाण म्हणतो. तत्वदर्शी महावाक्याचा उपदेश केल्यावर तुम्हाला मी ब्रह्म आहे ज्ञान झालं, हे शब्द प्रमाणापासून झाले की आणि ते पुन्हा बाधित होणार आहे का, म्हणून त्याला यथार्थ प्रमाण असंच म्हटलं पाहिजे. अर्थात ते साक्षी भाष्य नाही, ते त्याचं स्पष्टीकरण करून राहील. बरोबर आहे ना, ह्या विषयात आता स्पष्टीकरण करून राहील. तिथं त्याला काय म्हटलं की इथं लिहिलं, तुझ्या शंकेचे समाधान समजण्यात ज्ञानाची भेद झाली. त्याची शंका काय आहे, शंकाचे म्हणजे समाधान. आता पुढचा जो परिचय हे जर सांगितलं असतं तर त्याला कळलं नसतं. प्रमाणापासून ज्ञान होतं म्हणजे प्रमाण काही एकच आहे का, फक्त इंद्रिय प्रमाण आहे का, प्रत्यक्षच प्रमाण आहे का, अनुमान प्रमाणापासून सुद्धा ज्ञान होऊ शकतं. उपमान प्रमाण होऊन गेलं ना आपलं, उपमान प्रमाणापासून होऊ शकतं, अनुपलब्धी प्रमाणापासून, शब्द प्रमाणापासून, अर्थापत्ती प्रमाण कशाचं ज्ञान होतं. ते ज्ञान काय आहे,
प्रमाणजन्य आहे. अर्थात ब्रह्मज्ञान हे प्रमाणजन्य आहे आणि अबाधित अर्थाला विषय करणार आहे. म्हणून ते ज्ञान जे आहे त्याला साक्षी भाष्य म्हणता येणार नाही. अगोदर प्रमाणाचं त्याला स्पष्टीकरण करावं लागेल ना. प्रमा म्हणजे काय, नेमकं प्रमाणापासून झालेलं ज्ञान असलं पाहिजे, त्याला प्रमाण म्हणतो. आता ब्रह्मज्ञान प्रमाणापासून झाले की साक्षी भाषेने पदार्थ असतात, कोणते रज्जू सारखं हे पदार्थ प्रमाणजन्य ज्ञान आहे का ते नाही. फरक आहे की नाही याच्यामध्ये, त्याला कसं काय म्हणता येईल तुम्हाला साक्षी भाषेत नाही अर्थात म्हणता येणार नाही असं सांगितलं ऐकून. म्हणून तो म्हणजे अगोदर तुला हे प्रमाणज्ञानाचे वेगळं का सांगितलं हे तुला पुढं ब्रह्मज्ञान हे प्रमाणापासून झालेलं असल्यामुळे साक्षी भाषे ज्ञान म्हणजे पूर्णपणे वेगळं आहे हे तुला कळावं. म्हणून अगोदर तुझ्या शंकेचं समाधान होण्यासाठी लागणारी पार्श्वभूमी आतापर्यंत सांगितली. आता इथून पुढे तुझ्या शंकेचं समाधान आम्ही बरोबर. तर आतापर्यंत म्हणजे प्रत्यक्ष सांगितलं. प्रत्यक्ष कशाला म्हणतात, अंतःकरण वृत्ती आणि विषय यांचं एक स्थितत्व याला काय म्हणतात, प्रत्यक्ष असं म्हणतात. मग ठीक आहे, सुखदुःखाचं ज्ञान होतं ना, कसं होतं तर अंतःकरण वृत्ती आणि विषय अर्थात सुखदुःख यांचं एक स्थितत्व होऊन सुखदुःखाचं ज्ञान होतं. मग जसं सुखदुःखाचं ज्ञान होतं तसं ते ब्रह्माचं प्रत्यक्ष आहे की काय, कारण ब्रह्माच्या ठिकाणी ठीक आहे इंद्रियाची आवश्यकता नाही नसे ना का, पण प्रत्यक्ष होतं. पण प्रत्यक्ष होताना त्यासाठी कुठलं प्रमाण आहे का, ते कुठलं प्रमाणजन्य आहे का, कुठलंही प्रमाणजन्य नाही. आणि म्हणून ब्रह्मज्ञान कसं आहे, साक्षी भाष्य अशा स्वरूपाचं आहे. मग त्याने सांगितलं कुठल्याही प्रमाणापासून उत्पन्न होत नाही. मग याकरता बाबा तुला सविस्तर सांगतो प्रमा काय, अप्रमा काय, अप्रमेचे भेद काय, हा संपूर्ण विषय झाल्यानंतर आता त्याचा जो काय मूळ प्रश्न होता की ब्रह्मज्ञान साक्षी भाष्य का साक्षी भाष्य, कारण ते ब्रह्मज्ञान कुठल्याही प्रमाणापासून उत्पन्न होत नाही. तर त्याचं उत्तर आता सांगताय. त्याच्या पाठीमागे असं उच्चारण केलं की ब्रह्मज्ञान शब्द प्रमाणापासून होतं प्रमाण. उलट असं आहे की इंद्रियांपेक्षा शब्द प्रमाण प्रबल सर्व प्रमाणापेक्षा. म्हणून त्या ज्ञानाला तर तुला अप्रामाणिक ज्ञान असं कधीच म्हणता येणार नाही. ही पार्श्वभूमी त्याला सांगितली. शब्द प्रमाणापासून होते, उलट इतर प्रमाणापेक्षा प्रत्यक्षादी प्रमाणापेक्षा शब्द प्रमाण हे काय आहे अधिक प्रबल आहे. दुसरी तो पण ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान झालं पाहिजे, अपरोक्ष ज्ञान झालं पाहिजे असं तुमचा शब्द प्रयोग आहे. तेव्हा प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे त्याला असं वाटतं इंद्रियांचा संबंध होऊन जे ज्ञान होईल तेच प्रत्यक्ष. त्यांनाही तसं सांगितलेलं आहे, आत्म्याचा मनाशी, मनाचा इंद्रियांशी, इंद्रियांचा विषयाचा संबंध होऊन जे ज्ञान होतं त्या ज्ञानाला प्रत्यक्ष ज्ञान म्हणतात. त्यासाठी त्यांनी पाठीमागं आपलं लक्षणच बदललं. प्रत्यक्ष ज्ञान कसं म्हणतात, मन आणि इंद्रिय विषय आणि अंतःकरण वृत्ती या एक स्थितीचं आधारे आणि जे ज्ञान झालं ते मग सुख दुःख आतमध्येच आहे का नाही, आणि इंद्रिय आहेत का आतमध्ये नाही, आणि अंतःकरण वृत्ती सुख दुःख उत्पन्न झाले की त्याच्या आकाराचे होते. म्हणजे अंतःकरण वृत्ती आणि विषय या सुख दुःख यांचं एक देश झाले का सुख दुःख ज्ञान प्रत्यक्ष काही नाही झालं तुम्हाला. मग याचा अर्थ प्रत्यक्ष झालं का नाही, प्रत्यक्ष इंद्रिय संबंध लागतं का त्याला, इंद्रिय संबंधापासून सुद्धा प्रत्यक्ष होऊ शकतं. कारण म्हणून प्रत्यक्ष म्हणून आता तुम्ही म्हणत होते इंद्रिय नाही काय सांगत होते, विषय आणि इंद्रियाच्या संबंधातून ज्ञान. ते म्हणतात इंद्रिय आणि विषयाच्या संबंधातून ज्ञान प्रत्यक्ष ही व्याख्या बरोबर नाही. त्याच्यापेक्षा काय आहे, मन आणि अंतःकरण वृत्ती आणि विषय हे एका देशामध्ये आले तर त्या ज्ञानाला म्हणायचं प्रत्यक्ष. मग ब्रह्म कुठे, आत्मा कुठे, आत्ममध्ये. अंतःकरण वृत्ती कुठे आहे, आत्ममध्ये. मग अंतःकरण वृत्ती आणि आत्मा यांचे एक देश तिथं झालं तर आत्म्याचं प्रत्यक्ष ज्ञान होईल का नाही आता तुम्हाला, आणि असं प्रत्यक्ष ज्ञान. मग हे प्रत्यक्ष ज्ञान संसाराचं निवर्तक होईल का नाही, अज्ञानाचं निवर्तक होईल का नाही, हे तुम्हाला झालेलं ज्ञान घ्यायचं प्रत्यक्ष ज्ञान. प्रत्यक्ष ज्ञान तर अज्ञानाचा विरोध आहे की नाही, म्हणजे अज्ञानाचं नाशक होईल की नाही, किंवा संसार दुःखाचं नाशक होईल की नाही असं आहे. आणि साक्षीभाषी ज्ञान जर ते मानलं असतं तर झालं असतं का ते अज्ञानाचं निवर्तन, झालंच नसतं. ते प्रामाणिक आहे, प्रबल प्रमाणापासून झालेलं आहे, आणि जो अंतःकरण वृत्ती आणि विषयांचे एकदेश तिथं होऊन ते झालेलं ज्ञान यथार्थ आहे, बाधित न होणार आहे. म्हणून ब्रह्मज्ञान होऊ शकतं आणि ते प्रत्यक्ष असतं. शब्द प्रमाणाचा आणि श्रुती इंद्रियाचा काय फरक संबंध येत नाही. हा ते सगळं गृहीतच आहे ना. त्याने श्री गुरुनी तत्वमसी महावाक्याचं उच्चारण केल्यानंतर त्या उच्चारण केलेल्या वाक्याचा श्रोत्याच्या श्रोत्राशी संबंध होऊन त्याचे अहम ब्रह्मास्मी अशी अंतःकरण वृत्ती होते. आणि त्या वृत्तीमध्ये विशेष रूपाने प्रगट झालेलं जे चैतन्य किंवा चैतन्याचे साह्य घेतलेली जी अहम ब्रह्मास्मी वृत्ती, अवच्छेदवादाप्रमाणे वृत्ती किंवा चैतन्याचं साह्य घेतलेली वृत्ती, आणि आभासवादामध्ये काय वृत्तीचं साह्य घेतलेलं जे विशेष चैतन्य
ते अज्ञानाचं नाशक आहे. असं अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्तीमध्ये प्रतिफलित झालेलं विशेष चैतन्य ते अज्ञानाचा नाशक आहे असं, किंवा त्या विशेष चैतन्याचं सहाय्य घेतलेली वृत्ती ही अज्ञानाचं काय एक नाशक आहे, अवच्छेदवादाचं आणि आभासवादाचं. हा ग्रंथ आभासवादाचा ग्रंथ म्हणून आपण असं म्हणतो नाही का. विशेष चैतन्य हे अज्ञानाचं नाशक. तर ज्ञानामध्ये प्रकार केले. एक आहे साक्षी अंतकरण वृत्तीचं ज्ञान आणि दुसरं आहे ते अविद्यावृत्तीचं ज्ञान. अंतकरण वृत्ती आणि अविद्यावृत्ती हे शब्द ज्ञानाचे प्रामाण्य व अप्रामाण्य दाखविणारे आहे. हे शिष्य, तुझ्या शंकेचे समाधान समजण्यास हे ज्ञानाचे भेद सांगितले. आता तुझ्या शंकेचे समाधान सांगतो. आता जी काही शंका केली होती तर त्या शंकेचं समाधान सांगण्यासाठी आता सुरुवात करता. आतापर्यंत भूमिका केली, त्याचं उत्तर समजण्याकरता. सुखदुःख हे अंतकरणाचे धर्म असून साक्षी भाष्य आहेत हे खरे. तर सांगतात बाबा रे, सुखदुःख हे साक्षी भाष्य. का साक्षी भाष्य आहेत? कारण त्याचं कुठल्याही प्रमाणाच्या द्वारा ज्ञान होत नाही, म्हणून सुखदुःख हे अंतकरणाचे धर्म आहे. अंतकरणाचे धर्म असून साक्षी भाष्य आहेत हे खरे. पण त्या सुखदुःखाचे प्रकाशन साक्षी अंतकरण वृत्तीद्वाराच करतो. जरी सुखदुःख साक्षी भाष्य असले पण तरी देखील त्या सुखदुःखांचं प्रकाशन हा साक्षी जो आहे कशाद्वारा करतो? अंतकरण वृत्तीद्वाराच करतो. कोणत्याही साक्षी भाष्य पदार्थाचे प्रकाशन वृत्तीशिवाय साक्षी करत नाही. कोणताही पदार्थ असो तर तो त्या कारण साक्षी जो आहे हा निर्लेप आहे. साक्षात प्रकाशन कोणाचंही करत नाही. वृत्तीशिवाय साक्षी कोणाचंही प्रकाशन करत नाही. भले ते व्यवहारामध्ये यथार्थ असो किंवा भ्रमातले असो, पण त्या दोघांचंही प्रकाशन करण्याकरता साक्षीला वृत्तीची आवश्यकता आहे. मग ती वृत्ती कोणती आहे ते पुढचा विषय. जर ती अंतकरण वृत्ती असेल तर ते पदार्थ यथार्थ असतील, आणि जर अविद्यावृत्ती असतील, अविद्यावृत्तीच्या द्वारा त्या साक्षीनं प्रकाशन केलं असेल तर ते पदार्थ भ्रमातले असतील. पण त्या साक्षीला प्रकाशन करण्याकरता, साक्षीला ज्ञान होण्याकरता वृत्तीची मात्र आवश्यकता आहे. पहा, वृत्तीशिवाय साक्षी करीत नाही. वृत्तीशिवाय साक्षी काही करत नाही. वास्तविक साक्षी प्रकाशन करतो आणि करीत नाही हे म्हणणे सुद्धा निर्विकार साक्षीच्या दृष्टीने व्यर्थ आहे. तर निर्विकार जो साक्षी आहे, जैसा दीपू ठेविला परिवारी कवना ते नियमिना निवारी, है ना. कोणाचं नियमन करत किंवा निषिद्ध कर्मापासून कोणाला परावृत्तही करत नाही. तो काही करत नाही. ना दत्ते कस्यचित पापम न चैव सुकृतम विभुः. मग कशामुळे वाटतं? आज्ञानेनावृतम ज्ञानम तेन मुह्यन्ति जंतवः. तर मग साक्षी जो आहे हा निर्विकार आहे. तो कोणाचं प्रकाशन करीतही नाही आणि करीतही नाही. तो निर्विकार अशा स्वरूपाचा आहे. मग साक्षी जो आहे, साक्षीला सर्व ज्ञान होतात. ती साक्षीला होणारी ज्ञान काही यथार्थ आहेत, काही अयथार्थ आहे. पण हा जो प्रकार आहे कशामुळे घडला? तर जर साक्षी जो आहे अंतकरण वृत्तीच्या द्वारा प्रकाशन करत असेल तर ती होणारे ज्ञान यथार्थ आहेत, आणि जर साक्षी तो अविद्या वृत्तीच्या द्वारा प्रकाशन करत असेल तर ती होणारी ज्ञान अयथार्थ आहेत, भ्रमातली आहेत. पण निर्विकार साक्ष दृष्टीने त्याला काही एक माहीत नाही. पहा, वास्तविक साक्षी प्रकाशन करतो आणि करीत नाही हे म्हणणे सुद्धा निर्विकार साक्षीच्या दृष्टीने व्यर्थ आहे. त्याला कुठलीच कल्पना माहीत नाही. विषय समजुती करता तसे म्हणण्याचा प्रघात आहे एवढेच. केवळ विषय समजून देण्याकरता आम्ही काय म्हटलं? साक्षी सर्वांचं प्रकाशन करतो, आणि साक्षी जर अविद्यावृत्तीच्या द्वारा प्रकाशन करत असेल तर ते पदार्थ भ्रमातले आहेत, आणि जर अंतकरण वृत्तीच्या द्वारा प्रकाशित करत असेल तर ते पदार्थ यथार्थ आहेत. असं आम्ही केवळ विषय समजून देण्याकरता म्हटलं. पण वास्तविक त्या साक्षीला काही माहीत नाही. जसं सूर्याला काय म्हटलेलं आहे? तमारी म्हटलेलं आहे. पण त्या सूर्याला मला तमारी म्हणतात, हेही त्याला अंधकारच जर माहीत नाही तर मी अंधकाराचा शत्रू आहे हे त्याला माहिती आहे का? आपण केवळ त्या सूर्याच्या ठिकाणी केलेली कल्पना जशी आहे तसं निर्विकार साक्षीच्या ठिकाणी मी भ्रमातल्या पदार्थांचं प्रकाशन करतो किंवा यथार्थ पदार्थांचं प्रकाशन करतो, हे साक्षीला काही एक माहिती नाही. केवळ विषय समजुती करता तसे म्हणण्याचा प्रघात आहे एवढेच. असो, रज्जू सर्प शुक्ती रजतादी साक्षी भाष्य पदार्थांचा प्रकाश करते वेळी अविद्येची वृत्ती साक्षी साह्य असते.
सुखदुःख प्रकाशन करते वेळी अंतःकरण वृत्ती साक्षी साह्य असते, त्याप्रमाणे साक्षी भाष्य पदार्थ ज्ञानकाली अविद्येची आणि अंतःकरणाची अशी दोन्ही वृत्तीची अपेक्षा असते. तर काय म्हणतात पहा, ज्यावेळेस आपल्याला भ्रमातले जे पदार्थ आहेत, रज्जूवर भासणारा सर्प किंवा शुक्तीवर भासणारा जे रजत आहे, ते पदार्थ कसे आहेत, साक्षी भाष्य आहे. आणि ज्यावेळेस त्या साक्षी भाष्य पदार्थांचं आपल्याला ज्यावेळेस ज्ञान होतं, कसं होतं ते, ज्यावेळेस ज्ञान होतं तर त्यावेळेस त्याला काय होतं, अविद्येची वृत्ती काय असते, त्या साक्षीला साह्यभूत असते. साक्षी त्या अविद्या वृत्तीच्या द्वारा भ्रमातल्या पदार्थांचं आपल्याला ज्ञान करून देतो. आणि ज्यावेळेस सुखदुःखाचं प्रकाशन करते, ज्यावेळेस वृत्ती जी आहे, साक्षी जो आहे, हा साक्षी सुखदुःखाचं प्रकाशन करतो, त्यावेळेस त्या साक्षीला साह्यभूत कोण असते, अंतःकरणाची वृत्ती. ज्यावेळेस भ्रमातल्या पदार्थांचं साक्षी ज्ञान करून देतो, त्यावेळेस साक्षीला साह्य कोण, अविद्या वृत्ती. आणि ज्यावेळेस सुखदुःखाचं ज्ञान करून देतो, साक्षी ज्ञान करून देतो, त्यावेळेस त्या साक्षीला साह्यभूत कोण असते, अंतःकरणाची वृत्ती. त्याप्रमाणे अंतःकरण वृत्ती असेल तर ते ना व्यवहारामध्ये अबाधित आहे, आणि अविद्यावृत्ती असेल तर व्यवहारामध्ये बाधित ठरणार आहे. त्याप्रमाणे साक्षी भाष्य पदार्थ ज्ञानकाली, त्याप्रमाणे साक्षी भाष्य पदार्थाचं आपल्याला ज्यावेळेस ज्ञान होतं, त्यावेळेस अविद्येची आणि अंतःकरणाची अशी दोन्ही वृत्तीची अपेक्षा आहे. ज्यावेळेस साक्षी भाष्य पदार्थाचं आपल्याला ज्ञान होतं, त्यावेळेस दोन्ही वृत्तींची आवश्यकता आहे. म्हणजे अंतःकरणाची वृत्ती पण पाहिजे आणि अविद्येची वृत्ती पण पाहिजे. जर साक्षी अविद्या वृत्तीद्वारा पदार्थाचं ज्ञान करून देत असेल तर कोणते पदार्थ आहेत ते, रज्जू सर्प आहे ना, भ्रमातले जेवढे काही पदार्थ असतील तर त्या पदार्थांचं साक्षी ज्ञान करून देतो. परंतु कोणत्या वृत्तीद्वारा, अविद्या वृत्तीद्वारा. अविद्या वृत्तीचं साह्य घेऊनच साक्षी त्या पदार्थाचं ज्ञान करून देतो. आणि जर तो साक्षी आपल्याला यथार्थ व्यवहारामध्ये यथार्थ असणाऱ्या पदार्थाचं ज्ञान करून देत असेल तर त्या साक्षीला कशाचं साह्य घ्यावं लागतं, अंतःकरण वृत्तीचं साह्य घेऊनच मग तो साक्षी काय करतो, व्यवहारामध्ये व्यवहारकालीन अबाध्यत्व ज्या पदार्थांच्या ठिकाणी आहे अशा पदार्थांचं ज्ञान करून देऊ शकतो, है ना. साक्षी वास्तविक निर्लेप जो साक्षी आहे, निर्विकार साक्षी आहे, त्या ठिकाणी फक्त केवळ दृंग मात्र अशा स्वरूपाचं ज्ञान आहे. परंतु ज्ञानाचा व्यवहार यथार्थ अयथार्थ अशा स्वरूपाचा जो भेद घडला, प्रमा अप्रमा हा सर्व जो भेद घडलेला आहे, हा कशामुळे घडलेला आहे, अंतःकरण वृत्ती किंवा अविद्या वृत्ती इत्यादिकामुळे घडलेला आहे. वास्तविक ज्ञानामध्ये भेद नाही. जेव्हा बाह्य साधनाने वृत्तीशी विषयाचा संबंध होतो तेव्हा त्या विषयात साक्षी भाष्य म्हणत नाही, त्याच प्रमात्याचे ज्ञान म्हणतात. आता प्रमात्याचं ज्ञान आणि साक्षी भाष्य ज्ञान कशाला म्हणतात, ज्यावेळेस बाह्य साधनानं वृत्तीशी, पहिल्यांदा प्रत्यक्ष कशाला म्हणतात हे आपण पाहिलं. वृत्तीशी काय होतं, विषयाचा संबंध, अंतःकरण वृत्ती आणि विषय यांचं एक स्थितत्व होणं, हेच काय प्रत्यक्ष ज्ञानाचं स्वरूप. परंतु प्रत्यक्ष जे आहे हे प्रत्यक्ष कशावरून होतं, प्रत्यक्षाला कोणतरी साह्यभूत पाहिजे. तर ते काय, ज्यावेळेस बाह्य साधन असतील तर बाह्य साधनाच्या द्वारा वृत्तीशी विषयाचा संबंध होतो तेव्हा त्याला काय म्हणतात, प्रमात्याचं ज्ञान असं म्हणतात. म्हणजे बाह्य साधन या ठिकाणी कोणते येतं, तर प्रत्यक्ष ज्ञान असेल तर त्या ठिकाणी बाह्य साधन इंद्रिय आहेत, है ना, पंचज्ञानेंद्रिय आहेत. तर ह्या इंद्रियांच्या द्वारा समजा रूप विषय असेल तर रूप विषयाचं प्रत्यक्ष करण्याकरता नेत्रेंद्रिय काय त्या ठिकाणी साह्यभूत आहे. आणि म्हणून बाह्य जे आहे हे नेत्रेंद्रिय काय त्या ठिकाणी प्रमाण आहेत. म्हणून रूप विषयाचं जे काही ज्ञान आहे तर हे ज्ञान कसं आहे, प्रमात्याचं ज्ञान आहे किंवा प्रमा अशा स्वरूपाचं ज्ञान आहे. ज्यावेळेस बाह्य साधनं असतात त्या बाह्य साधनानं वृत्ती आणि विषयाचं एक स्थितत्व होऊन ज्ञान होतं, त्यावेळेस ते होणारं ज्ञान आहे त्याला साक्षीचं ज्ञान म्हणता येणार नाही. साक्षीचे ज्ञान कोणते असतं, ज्याला प्रमाणाचं साह्य नसतं, प्रमाणापासून जे उत्पन्न होत नाही त्याला काय म्हणतात, साक्षी भाष्य किंवा साक्षीचे ज्ञान असं म्हणतात. जेव्हा बाह्य साधनाने वृत्तीशी विषयाचा संबंध होतो तेव्हा त्या विषयात साक्षी भाष्य म्हणत नाहीत. बाह्य साधनानं वृत्तीशी विषयाचा संबंध होऊन ज्यावेळेस ज्ञान होतं तेव्हा त्या विषयाला साक्षी भाष्य म्हणत नाहीत. मग काय म्हणतात, तर त्याला प्रमात्याचे ज्ञान असं म्हणतात, प्रमातृभाष्य असं म्हणतात. काही पदार्थ साक्षी भाष्य, काही पदार्थ प्रमाण. आता एक पुस्तकात तुम्हाला ज्ञान झालं ते साक्षी भाष्य प्रमातृभाष्य, कारण बाह्य साधनाचं द्वारा झालं, नेत्रेंद्रिय प्रमाणाचं द्वारा झालं. प्रमात्याला प्रमाणाचं ज्ञान कशाच्या द्वारा झालं, प्रमाणाच्या द्वारा झालं. ते ज्ञान झालं ज्ञान कोणतं ज्ञान, प्रमात्याचं ज्ञान किंवा प्रमातृभाष्य, प्रमात्याच्या द्वारा होणारं ज्ञान, प्रमात्याला होणारं ज्ञान.
त्याला काय म्हणतात? प्रमात्याचं ज्ञान असं म्हणतात. बाह्य साधनानं वृत्तीशी विषयाचा संबंध होऊन जर ज्ञान होत असेल तर त्या ज्ञानाला प्रमात्याचं ज्ञान असं म्हणतात. साक्षी भाष्य ज्ञान असं म्हणत नाही, कारण ते ज्ञान प्रमाणाच्या साह्याने झालेले असते. कारण बाह्य साधनाचं साह्य घेतलेलं आहे. बाह्य साधन हेच या ठिकाणी काय आहे? प्रमाण आहे. आणि म्हणून म्हणतात ते होणारे जे ज्ञान आहे ते प्रमाणाच्या साह्याने झालेले असते. आणि सुखदुःख दाखविणारी जी वृत्ती तिला बाह्येंद्रियादी प्रमाणाची साह्यता नसून शरीराच्या आतच वृत्ती सुखदुःखाकार होते. मग ज्यावेळेस आपल्याला सुखदुःखाचं ज्ञान होतात तर सुखदुःखाचं ज्ञान होते काली सुखदुःखाचं प्रत्यक्ष होताना काय होतं? तर सुखदुःख बाहेर आहेत का? सुखदुःख बाहेर नाही, सुखदुःख आतमध्येच, कारण तो अंतःकरणाचा धर्म आहे ना, अंतःकरणाचा धर्म आहे. सुखदुःख आतमध्येच आहेत आणि त्यामुळे आतमध्येच काय होते? वृत्ती सुखदुःखाकार होते. म्हणून तिला बाहेर जाण्याची आवश्यकता आहे का? बाह्य साधनाची आवश्यकता आहे का? त्याला बाह्य साधनाची, बाह्य इंद्रियांची आवश्यकता नाही. नसून मग काय होते? शरीराच्या आतमध्येच वृत्ती काय होते? सुखाकार किंवा दुःखाकार होते. मग त्या सुखदुःखाचं ज्ञान कसं होतं? त्या वृत्तीत प्रकाशमान जो साक्षीचा आभास तो त्या सुखदुःखाचे प्रकाशन करतो. आणि वृत्तीमध्ये जो प्रकाशमान असणारा जो काय साक्षीचा आभास, साक्षीचा आभास म्हणजे साक्षीचा प्रतिबिंब ना, हा, जो असणारा चिदाभास, तर तोच काय करतो? त्या सुखदुःखांचं प्रकाशन करतो. कारण ज्या ज्या ठिकाणी वृत्ती आहे त्या वृत्तीच्या ठिकाणी किंवा वृत्ती काय अशा आहेत? स्वस्वभासिका. वृत्ती ज्या आहेत तर त्या वृत्ती ज्या आहेत त्या स्वस्वभासिका म्हणजे आपल्या विषयाचं प्रकाशन काय करतायत? स्वतःच करतायत. स्वयंप्रकाश अशा प्रकारच्या वृत्ती आहे. त्याचं निरूपण कुटस्थ दीपामध्ये आलेलं आहे. साक्षीचा आभास तो त्या सुखदुःखाचे प्रकाशन करतो. म्हणून सुखदुःखे साक्षीभाष्य आहेत. सुखदुःख साक्षीभाष्य का आहेत? कारण सुखदुःखाचं ज्ञान होते काली आपल्याला सुखदुःखाचं ज्ञान करून घेताना बाह्य कुठल्याही इंद्रियाची आवश्यकता पडते का? बाह्य कुठल्याही इंद्रियानं आपल्याला सुखदुःखाचं ज्ञान होतं का? कुठल्याही इंद्रियानं सुखदुःखाचं ज्ञान होत नाही. म्हणून सुखदुःख साक्षी भाष्य आहेत. का साक्षी भाष्य आहेत? बाह्य कुठले त्याला प्रमाण आहे. सुखदुःखाचं ज्ञान होण्याकरता बाह्य प्रमाणाची आवश्यकता नाही. बाह्य प्रमाणा वाचून आपल्याला सुखदुःखाचं ज्ञान होतं. आपली वृत्ती जी आहे सुखदुःखाकार होते. म्हणून सुखदुःख ही साक्षी भाष्य आहेत. मग भ्रमातल्या पदार्थासारखे आहेत का? रज्जू सर्पासारखे आहेत काय सुखदुःख? का नाहीत? कारण साक्षी जो आहे ह्या सुखदुःखाचं प्रकाशन करतो, पण कसा करतो? अंतःकरण वृत्तीच्या द्वारा करतो. आणि भ्रमातले पदार्थ असतील तर त्याचंही साक्षी प्रकाशन करतो, पण कसा करतो? अविद्या वृत्तीच्या द्वारा करतो. म्हणून सुखदुःखी साक्षी भाष्य आहे. आणि बाह्य घटाधिकांशी अंतःकरण वृत्तीचा संबंध नेत्रादी इंद्रियद्वारा होतो, म्हणून ते घटादी विषय साक्षी भाष्य नाहीत. बरं, आता घटाधिकांचं आपल्याला ज्ञान होतं, मग घटाधिकाचं ज्ञान होतं, मग ते घटादी विषय जे आहे साक्षी भाष्य आहेत का? का साक्षी भाष्य नाही? कारण घटाधिकाचं आपल्याला ज्ञान होताना कशा प्रकारे ज्ञान होतं? कारण अंतःकरणाची वृत्ती इंद्रियाद्वारा बाहेर निघून त्या विषय देशापर्यंत जाते आणि विषय देशापर्यंत गेल्यानंतर त्या वृत्ती त्या आकाराची होते आणि आकाराची झाल्यानंतर त्या वृत्तीस असणाराची आभास त्या पदार्थाचा आपल्याला ज्ञान करून देतो. म्हणजे वृत्ती काय झालेली आहे? त्या ठिकाणी विषय म्हणजे विषय कोण? घट आणि अंतःकरणाची वृत्ती यांचं एक देशस्थितत्व होऊन प्रत्यक्ष होतं. पण त्या प्रत्यक्षासाठी कोणाची बाह्य साधनाची आवश्यकता पडली का आपणाला? पडली. कोणाची पडली? नेत्रेंद्रियाची पडली. कारण रूप विषयाचं आपण पाहतोय, म्हणून त्या रूप विषयाचं ग्रहण करण्याकरता आपल्याला आवश्यकता पडली कोणाची? नेत्रेंद्रियाची. आता बाह्य साधनाची आवश्यकता पडली, म्हणून हे बाह्य साधन जे आहे तर बाह्य साधन या ठिकाणी प्रमाण आहे. म्हणून हे ज्ञान जे आहे प्रमात्याचं ज्ञान आहे. याला साक्षी भाष्य असं म्हणता येणार नाही. साक्षी भाष्य त्यालाच म्हणता येईल की ज्याला कुठल्याही प्रमाण नाही. प्रमाणा वाचून जी ज्ञान होतात तर त्या ज्ञानाला साक्षी भाष्य ज्ञान असं म्हणतात. त्यास कशासाठी सांगायचं सगळं? त्यानं काय ठरवलेलं आहे? ब्रह्मज्ञान जे आहे, सुखदुःखाचं ज्ञान असो किंवा भ्रमातल्या पदार्थाचं ज्ञान असो, सगळं ज्ञान काय आहे? साक्षी जी प्रमाणापासून झाली नाही. मग सुखदुःखाचं ज्ञान असो किंवा भ्रमातले पदार्थ असो, ही संपूर्ण कशी आहेत? साक्षी भाष्य आहे. कारण या ज्ञानासाठी कुठल्याही प्रमाणाची आवश्यकता पडली नाही. मग त्याला तो म्हटला होता जसं सुखदुःखाचं ज्ञान आहे किंवा स्मृती ज्ञान आहे तर तशाच प्रकारे ब्रह्मज्ञान देखील आहे. कारण ब्रह्मज्ञानाला देखील कुठलंही प्रमाण नाही. पण त्याला सांगतात बाबा यासाठी प्रमाण आहे. कुठलं प्रमाण ते आता सांगतात पहा. बाह्य घटाधिकाशी अंतःकरण वृत्तीचा संबंध नेत्रादी इंद्रियाद्वारा होतो, म्हणून ते घटादी विषय साक्षी भाष्य नाहीत. घटादी विषय साक्षी भाष्य का नाहीत? कारण त्या ठिकाणी अंतःकरण वृत्तीचा संबंध होण्यासाठी काय प्रमाण आहे? कोणतं प्रमाण आहे? नेत्र इंद्रिय प्रमाण आहे. म्हणून त्याला साक्षी भाष्य म्हणता येणार नाही. त्याप्रमाणे अंतःकरण वृत्ती जेव्हा ब्रह्मरूप
म्हणजे आत्माकार होते तेव्हा ती वृत्ती, आता काय सांगतात ब्रह्मज्ञानाचा प्रकार सांगतायत. ब्रह्मज्ञान जे आहे हे साक्षी भाष्य कसं नाही तर त्याचं उत्तर सांगतायत. पहा, जसं या बाह्य विषयाच्या ठिकाणी घडतं तसं त्याप्रमाणे ज्या वेळेस बाकीचं सगळं चिंतन झालं. त्याचा प्रश्न काय होतो का ब्रह्मज्ञान जे होतं ते सुद्धा काय आहे साक्षी भाष्य का म्हणून ते ब्रह्मज्ञान साक्षी भाष्य म्हणता येणार आणि ब्रह्मज्ञानाचा प्रकार कसा आहे त्याच्या मूळ शंकेचं उत्तर आता याच्यामध्ये चांगलं समजून घ्यायचं. आता एकाग्र झालं सोपं आहे. तर आता का ब्रह्मज्ञान कसं घडतं, पहिल्यांदा ब्रह्मज्ञानाचा प्रकार सांगतो. ब्रह्मज्ञान कसं घडतं, कसं होतं, त्याप्रमाणे जसं बाह्य पदार्थाचं आपल्याला ज्ञान होतं त्याचप्रमाणे अंतःकरण वृत्ती जेव्हा ब्रह्मरूप होते, ब्रह्मरूप होते म्हणजे काय, आत्माकार होते. आपण पहिल्यांदा वाचू, आत्माकार होते तेव्हा ती वृत्ती बाहेर न जाता अंतरीच ब्रह्माशी संबंध पावते. म्हणून ब्रह्मज्ञानही सुखदुःख ज्ञानाप्रमाणे प्रत्यक्ष आहे पण साक्षी भाष्य नाही. तर जे ब्रह्मज्ञान आहे हे साक्षी भाष्य नाही. सुखदुःखाप्रमाणे कसं आहे तसं सुखदुःखाचं ज्ञान हे प्रत्यक्ष आहे, पण जसं प्रत्यक्ष आहे तसं हे देखील प्रत्यक्ष. असं सुखदुःखाचं ज्ञान काली वृत्ती बाहेर जाते का, वृत्ती बाहेर जात नाही, आतमध्ये सुखदुःखाकार होते आणि त्या सुखदुःखाचं आपल्याला जसं प्रत्यक्ष होतं तसंच ब्रह्माचं ज्ञान होताना श्री गुरूंनी उच्चारण केलं तत्वमसी. तत्वमसी ऐकल्याबरोबर अंतःकरणाची वृत्ती बाहेर जाते का, बाहेर जात नाही, वृत्ती अंतर्मुख होते आणि काय समजते, जे आत्मा आहे तत्वमसी तोच कोण आहे, ब्रह्मस्वरूप आहे. अशा प्रकारे अंतःकरणाची वृत्ती ब्रह्मरूप म्हणजेच आत्माकार होते. आत्माकार होते म्हणजे जसं घटाचा आकार आहे तशा आकाराची होते का, आकाराचे होते म्हणजे काय होते नेमकं, त्याचं ज्ञान होणं हेच काय त्या आकाराचं होणं आहे. ब्रह्म सत्स्वरूप चित्स्वरूप आनंद स्वरूप आहे अशा प्रकारचं ज्ञान होणं आहे ना, यालाच काय म्हणतात ब्रह्माकार होणं. अशा आत्माकार ज्यावेळेस अंतःकरणाची वृत्ती होते तेव्हा ती वृत्ती बाहेर जाते का, बाहेर जात नाही, बाहेर न जाता अंतरीच ब्रह्माशी संबंध पावते. तर ती अंतःकरणाची वृत्ती बाहेर न जाता आतमध्येच काय समजते, ब्रह्म कसं आहे, सत्स्वरूप चित्स्वरूप आनंद स्वरूप आहे आणि ते माझ्यावर भिन्न नसून तो आणि मी काय एकच आहे. अशा प्रकारे त्याचं आत्मत्वाने आपल्याला आतमध्येच ज्ञान होतं. त्याकरता अंतःकरणाची वृत्ती बाहेर जाण्याची आवश्यकता नाही. आणि मग अशी वृत्ती तदाकार झाल्यानंतर काय होतं, त्या ब्रह्माचं आपल्याला प्रत्यक्ष होतं. ब्रह्मज्ञान ही सुखदुःखाप्रमाणे प्रत्यक्ष आहे. मग प्रत्यक्ष झालं की नाही, जसं सुखदुःखाचं ज्ञान प्रत्यक्ष आहे परंतु कसं आहे साक्षी भाष्य आहे, मग तसंच या ठिकाणी ब्रह्माचं ज्ञान देखील प्रत्यक्ष झालं, सुखदुःखाप्रमाणे प्रत्यक्ष झालं. पण साक्षी भाष्य आहे का, साक्षी भाष्य नाही. का साक्षी भाष्य नाही, पहा, कारण ब्रह्मज्ञानास आता खास उत्तर सांगतायत. तुम्ही नाही आणणार नाही का तुम्हाला आता खास उत्तर सांगतायत की जसं सुखदुःखाचं ज्ञान आहे, सुखदुःखाचं ज्ञान त्याने शंका केली होती, जसं सुखदुःखाचं ज्ञान प्रत्यक्ष आहे आणि परंतु कसं आहे साक्षी भाष्य आहे, तसंच ब्रह्माचं ज्ञान देखील प्रत्यक्ष आहे आणि साक्षी भाष्य आहे. मग तर आता सांगतायत ब्रह्माचं ज्ञान जरी प्रत्यक्ष असलं सुखदुःखाधिकाप्रमाणे परंतु साक्षी भाष्य नाही. याला प्रमाण आहे. सुखदुःखाच्या ज्ञानासाठी प्रमाणाची आवश्यकता नाही, परंतु ब्रह्माच्या ज्ञान होण्यासाठी प्रमाणाची आवश्यकता आहे. कोणतं प्रमाण आहे पहा, कारण ब्रह्मज्ञानास गुरुद्वारा शब्द प्रमाणाचा म्हणजे महावाक्याचा श्रोत्राशी संबंध हे बाह्य साधन आहे. कारण ज्यावेळेस आपल्याला ब्रह्मज्ञान होतं तर ब्रह्मज्ञान श्रीगुरु आपल्याला तत्वमसी ऐसिवाणी अशा प्रकारचे शब्द आपल्या कानामध्ये उच्चारण करतात. मग आणि त्यानंतर वृत्ती काय होते, आपली ब्रह्माकार होते. अविद्या निद्रा गेली पळून, अविद्या निद्रा नाहीशी होते. मग परंतु हे केव्हा घडलं, ब्रह्माचं ज्ञान केव्हा आपोआप घडलं का, आपोआपच वृत्ती अंतर्मुख होऊन ब्रह्माकार झाली का, आपोआप झाली नाही. त्यासाठी बाह्य प्रमाणाने झाली, प्रमाणाने इंद्रियाचा संबंध नाही, इंद्रियाचा संबंध नाही. मग वृत्ती आपोआप काय झाली, अंतर्मुख झाली का नाही. तर वृत्ती जी आहे आत्माकार होण्यासाठी किंवा ब्रह्माकार होण्यासाठी, अंतर्मुख होऊन ब्रह्माकार होण्यासाठी साधन कोणतं साधन या ठिकाणी, शब्द. श्री गुरूंनी उच्चारलेला शब्द म्हणजे कुठलाही शब्द का, तर श्री गुरूंनी उच्चारलेलं वाक्य. पण कोणतंही वाक्य का नाही, तर श्री गुरूंनी उच्चारलेलं जे महावाक्य आहे, अवांतर वाक्याचा उपदेश केला तर ब्रह्माचं ज्ञान होणार नाही.
परोक्ष होईल ऐकलं आणि अपरोक्ष होणारच नाही का त्यांनी सत्यम ज्ञानमानंतम ब्रह्म 1000 वेळा विचारलं तरी आणि तत्वमसी महावाक्य उच्चारलं तर ऐकलं एकदाच उच्चारलं एकदाच ऐकलं तर होईल का अनेक वेळा उच्चारण अनेक वेळा ऐकलं तर होईल ते अपरोक्ष होईल का अपरोक्षच होईल अपरोक्ष ज्ञानाचं फल काय आहे निष्प्रतिबंध आनंदाने आपण एकदा ऐकले का 1000दा ऐकले नाही खरंच ऐकले किती वेळा ऐकले 1000दा ऐकले निष्प्रतिबंध आनंदाने होते प्राप्त झाली नाही का हा नाही मग अपरोक्ष ज्ञान झाले नाही का झालं फल प्राप्त झाले का नाही झालं मग याचा अर्थ काय त्याच्याविषयीचे हा दृढ नाही दृढ होण्याचं काय कारण आहे आणि आता तुम्ही आता पुन्हा ऐकता हे आता प्रतिबंध निवृत्तीसाठी ऐकता का अपरोक्ष ज्ञानासाठी ऐकता प्रतिबंध कोणता आहे त्या प्रतिबंधाचे प्रकार किती आहे छान आहे प्रतिबंध किती आहे ती 3 कोण म्हटलं तुम्हीच प्रतिबंध किती आहे 3 ते कोणत्या तरंगात येतील आता पहिलं कोणकोणते ते 7व्या 85 मध्ये आलेले संभावना आणि आता बरोबर आहे का हे म्हणतात महाराज सांगितलं तरी आलं बघा हे 3 प्रतिबंध प्रमाण वाक्याविषयी संशय प्रमेय जे ब्रह्म त्याच्याविषयी संशय किंवा मी जे आहे इत्यादी विपरीत भावना हे आता जे आपल्याला इथून पुढे साधन करायचं ते विपरीत भावनेचं निवर्तक करायचं ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची आणि आता इथून पुढे चिंतन काय विपरीत भावनेचं मग आता आपल्याला प्रमाणात संभावना असेल तरच द्वितीय विचारोप श्रवण करून प्रमाणात असंभावनेची काय निवड जर समजा आपल्याला प्रमाणाच्या जीव ब्रह्माची एकता आहेच ऐकेल असं जर आपल्याला असंच वेदाला सांगायचं विचार सागराला आता 100 आवडतं केली तरी हे सांगायचं निश्चित झालं उपयोग त्याचा काय करू किती वेळा ऐकून विचार सागर म्हणून आता काही प्रमाणाचा मुळा नाहीच ना दोष तुम्हाला आता प्रमेय असणारं जे काय ब्रह्म आणि जीव यांच्याचा भेद सत्य आहे का अभेद सत्य आहे अशा विषयीचं प्रमेय विषय जर तुम्हाला असंभावना असेल तर प्रमेय संभावनेचं निवर्तक कोण आहे जीव ब्रह्माचा भेद सत्य आहे का अभेद सत्य त्यांनी अभेदच सांगितलं मला वाटतं ना कधी कधी वाटतं की जीव ब्रह्माचा भेदच सत्य का अभेद सत्य याविषयी संशय हा संशय कशाने निवृत्त होईल हा मननाचं काय स्वरूप आहे जीव ब्रह्माच्या एकतेला साधक भेदनिश्चयाला साधक अभेदनिश्चयाला साधक निश्चयाला बाधक अशा यौक्तिक अद्वैत ब्रह्मचिंतनास मनन असे म्हणतात आता आपल्याला ते असेल तर श्रवणाचा उपयोग होईल का नाही आपल्याला काय केलं पाहिजे मनन केलं पाहिजे आणि आपल्याला म्हणून असेल घटाकाशाची दृष्टाने आकाशाच्या त्याच्याने घटाकाश उपाधी उपाधी असलं तर कल्पित असतं उपाधी कल्पित असते भेदही कल्पित असते आणि वास्तव काय असतं अभेद ब्रह्म आणि जीवाचा लक्षार्थाने काय आहे अभेदाची स्थिती होते सोपाधी काय आहे भेद कशामुळे उपाधी त्याचा भेद नाही असं जर आपल्याला युक्तिक चिंतनाने कळलं असेल अनेक प्रकारचे दृष्टांत वगैरे घेऊन स्वप्नाचा दृष्टांत करून जर मित्र वाटत नाही का ऐकून घटाकाश आणि महाकाशाचा दृष्टांत आणि घटाकाश महाकाश मित्र वाटत नाही का पटत नाही का पटलं तरी सुद्धा आपल्याला निष्प्रतिबंध आनंदाची अनुभूती येतच नाही आता येत असेल प्रमाणासंभावना आहे का प्रमेय संभावना आहे का आणि मग ते मनन करून श्रवण करून ते होणार आहे का नाही याचा अर्थ काय आपण श्रवण करतो वेदांताचं मननही करतो परंतु मी जे आहे मी काचा वक्त आहे अशी विपरीत भावना करतो जोपर्यंत विपरीत भावना आहे तोपर्यंत आपल्याला त्याचा आनंद निष्प्रतिबंध आनंदाची अनुभूती येत नाही विपरीत भावना निवर्तक काय आहे निधिध्यासन आहे निधिध्यासन म्हणजे काय अनात्मकारवृत्तीचा परित्याग करून आत्माकार अंतकरण वृत्तीची काय करायची स्थिरता करायची त्याला म्हणतात निधिध्यासन आपण काय केलं पाहिजे निधिध्यासन निधिध्यासन केलं निधिध्यासाचं परिपक्व आवश्यकता आहे
सणाच ऐकून आणि मग त्याला काय स्वतःचा आनंद शिकेल मग त्याला कोणती शंका राहील. आता संदेहाच्या सुतल्या या झाले कोटी शीतळ झालं म्हणजे काय झालं. आता मी आत्मानुभूतीला किंवा निष्प्रतिबंध आनंदाला प्राप्त झाले ऐकायचे. ह्या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे की नाही केला पाहिजे. कारण श्रवण करून समाधान होत नाही नंतर सुख आणि वर्षानुवर्ष केलं. कारण त्यांना श्रवणाविषयी कोणतं संशय नसताना त्या ठिकाणी म्हणजे प्रमाणाविषयी संशय नसताना प्रमाणाविषयी संशय नाहीच आणि याच्यात वेळ घालून राहील. कारण तो भेटला त्यांनी एखादा जाऊन मनन केलं पाहिजे किंवा जर त्याला विक्री जाऊन असेल तर निधिध्यासन केलं पाहिजे. आता पहिल्यांदा विशेष समजला नाही तर मग काय मनन कशाचं करणार निधिध्यासन काय करणार मग ऐका. पण जर खरं कार्य होत असेल आपलं ज्यांनी तो तेच केलं पाहिजे की नाही. आणि हे गोष्टी स्वसगळे केलं दुसऱ्या सांगून कळतील आपल्याला कसे आज सर्व काय म्हणून काय ते कशाचं प्रतिबंध एवढंच हिशेब आपण काय करून घ्यायचं. आपण आयुष्यभर हे जर करत बसलो तर काय होणार आहे त्याचं. कधीतरी वेळ काढून मनन केलं पाहिजे निधिध्यासन केलं पाहिजे. आत्मा वगैरे द्रष्टव्य आत्मा जर दर्शन पाहिजे असेल तर तो काय मंतव्य निधिध्यासन द्रष्टव्य आहे ना असे. म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टी विचार केला पाहिजे. नुसतं आपण वरवर ऐकत बसलो तर हे आपल्या जीवनाचे प्रश्न उलगडणार आहेत कसं उलगडणार नाही. आपल्याला काय आवश्यकता आहे की आपल्याला कळणं आपली कशा विषयीची बुक आहे तो विषय आपल्याला प्राप्त आहे की नाही. प्राप्त असेल तर पुन्हा पुन्हा करून काय का उपयोग आहे. आपली बुक आहे दुसरी अप्राप्त विषयाची आणि आपण करून राहिलो सर्व ऐकून जे आपल्याला आवश्यकता आहे म्हणूनच आणि आपण करून राहिलो सर्व आपल्याला आवश्यकता आहे निधिध्यासन आपण करून राहिलो श्रवण म्हणून काय उपयोग आहे. जर विपरीत भावना जायची असेल तर तुम्ही एखाद्यापासून अहम ब्रह्मास्मी ब्रह्म अहमस्मी असं चिंतन केलं पाहिजे. आणि एका पुरुषाने श्रवण करीत असताना काय करायचं आवडीच्या आपण काय विषय समजलेला असेल चांगलं समजून घ्यावं आणि नंतर दररोज मननात काय काळ घालावं जेवढं शंका येईल जेवढं सत्य बुद्धी होते का म्हणजे मिळते काय तर रज्जूसारखा दृष्टांत लिहून करावं ऐकलं गुरुदेवाचा दृष्टांत घ्यावं असं करावं आणि बरोबर तसंच वेगळं पाहिजे असं वाटलं. आता नंतर याच्यातही संशय नाही तर फक्त सारखं निवृत्ती होण्याचा अभ्यास केला पाहिजे की त्या ठिकाणी जे आपल्या वृत्ती एक वृत्ती निघून गेली दुसरी वृत्ती आली नाही मधला जो वृत्तीचा संधिकाल आहे ते माझं वास्तव स्वरूप आहे आणि तेच ब्रह्म आहे तेच मी आहे माझा आत्माच ते आहे ब्रह्म आहे ब्रह्मच माझा आत्मा आहे. अवतपूर्वक चिंतन म्हणतात जसं त्या लिंकाचं ते काय हां जागे आडवे उभे सगळे तेच असतात. तसं वृत्तीपूर्वक ब्रह्म आत्मा ब्रह्म म्हणजे मीच ब्रह्म ब्रह्म मी असं जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत ब्रह्मविषयी परोक्षतेची भ्रांती जाईल आत्मविषयी अपरिचिन्नतेची भ्रांती जाईल. ते आपण ऐकलं नाही ना अगोदर निराकरण झालं ना आपलं ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. तर आपण परमार्थी काही साधना करतो किंवा वेदांताचे आपण चिंतक आहे असा विचार सगळं ऐकून आपण वेदांताचं चिंतन काय राहिलं किंवा वृत्ती प्रभाकर आपण ऐकतो किंवा सांगतो म्हणून त्याचं चिंतन त्याचा उपयोग आपल्याला प्रत्यक्ष माझा संबंध त्याशी जोडत असताना माझ्या ठिकाणी कोणती त्रुटी आहे कोणतं वैगुण्य त्याचं निवडतं काय हे मला हिशेब सांगितले ते हिशेब आपण स्वतः करावे लागते ना. नाहीतर वेदांतामध्ये काही साधनच करावं लागत नाही त्याच्यामध्ये काय फुलकूस करायला ज्ञानामध्ये काय चाललंय बरोबर तर हे तुम्ही फुलकूस करणे काही त्रास नाही वाटलं तर झोपा नाही तर ऐकेल फक्त येण्याचाच त्रास होतो दुसरं काय एवढे थोडंच होते सगळं ऐकून. निधिध्यासन हे जे आहे आता प्रत्येक व्यक्ती काय सारखं तेच करू शकत नाही. समजा एखादा साधक येते त्याला कंटाळा तर मग तो श्रवणात प्रवृत्त होऊन तिथे त्याने त्याने का हानी होणार आपला विषय असा चालला अगदी बरोबर आहे. मग आता आपल्याला शंका आहे की मग आपण श्रवण करायला 24 तास श्रवण करतो मनन करायला 24 तास मनन होईल का निधिध्यासन करायला सारखं 24 तास होत नाही. म्हणून मोक्ष साधनाने जेवढ्या थोडं भाष्य वगैरे करीत जावं पुन्हा संस्काराची किंवा काही प्रक्रियेला थोडंसं मालिन्य आला असेल तर तेवढं दूर होतं. मननात त्यांनी वेळ ठरतो मननात काय मननाचं पण काय निधिध्यासन करावं करू शकतो ते साधन असेल ज्याची मुख्य गरज आहे त्याला प्राधान्य द्यावं लागतं तर त्याच्यात मंत्र मत नाही म्हणून तर तुझं खरं तर असेल तर ज्याच्यात तो मनुष्य रमणला
त्याच्याकडे त्याला आनंद आला तर त्याच्याकडे जास्त प्रवृत्त आहे ना. तो श्रवणामध्ये आला तरी ते हे तर मला आधी माहिती आहे, हे असं सर्व सिद्धच आहे. त्याच्यापेक्षा माझं मुख्य प्रतिबंधक होतं त्याचं प्रवृत्ती साधन केली ते सामान्यपणे म्हणजे त्याला ते करू शकतो तुम्ही. योगा क्षेत्रामध्ये दिले त्यांनी की अगोदर तो श्रवण एक प्रवर्ग करत होता, नंतर अर्ध करत होता आणि मनन अर्ध करत होता आणि मी असं काही क्षण होता. नंतर मग श्रवण आणखी कमी केलं, मननाकडं जे आहे त्या मननाकडं काही लागतेला निधी जास्त काळ वाढवला, असं थोडं वाढवलं असं तुम्ही करू शकता. आणि श्रवण करत असताना एक तो वृत्ती तिकडेच घालली. नाही मग श्रवणात ज्ञानच होतं ना, अपरोक्ष ज्ञान होतं. पण नाही झालं तर हे विषय आहेत ना. म्हणून तुम्हाला झालं तर प्रश्नच नाही ना. फक्त तुमचं समाधानही झालं नाही, समाधानही झालं नाही. श्रवण तर करतात आणि संशय सांगतात, वाटत राहतं तुम्हाला समाधान का नाही, समाधान का नाही. तुमची इच्छा तुमचं अडचण आहे प्रमेय असंभावनेत आणि तुम्ही सोडताय कुठं श्रवणामध्ये. ती कशी काय सुटेल कधी तुम्ही? जर तुम्हाला अपरोक्ष ज्ञान झालंच असेल तर तुमचा संशय पण नाही ना त्या ठिकाणी. तर संदेहाच्या सुटली गाठी झाल्या कोटी चित्र, तर तसं होत नाही ना. अशा वेळी ह्या गोष्टीचा विचार करून लागत नाही ना त्या. आता सामान्यपणे काय बा दमानी झालं तर चालेल, निधी नसण्याचं महत्व आहे. खरं कधी पार केलं तर डोकं जड पडतं, बुद्धी शून्य होऊन जाते ते मनन करता करता. असं म्हणतात कर मग काय श्रवण कर, काय भजन कर, थोडा वेळ प्रदक्षिणा कर, काय पण कर, पण याच्यामध्ये साधन आणि पुन्हा बस निधिध्यासन करायचं असं म्हटलं. निधिध्यासन तुम्ही चालता निधिध्यासन एका आसनावर बसून केलं पाहिजे. तुम्हाला ज्ञान झालेलं अपरोक्ष तुम्हाला विधीचं गरज राहिलं नाही. मग निधिध्यासन सारखं करणं, चालता वरचा खेळता बांधता तुम्ही एक जागा चालू शकतो ना कोणता हात तुम्ही. असं काही नाही तर तुम्हाला आशिना संभव ब्रह्मसूत्रामध्ये आशिना संभव तेव्हा ज्ञान नाही तोपर्यंत एका जागेवर तुम्ही ध्यान केलं पाहिजे. तुम्ही ध्यानाचं साधन केलं, ध्यानाचं तर तुम्हाला विधीपूर्वक केलं पाहिजे, विश्वासाने केलं पाहिजे, आग्रहाने केलं पाहिजे. हे सगळं तुम्हाला नियम येते. याच्यात काही नियम नाही. भूक लागत तेव्हा खावं. तुम्हाला विपरीत भावना होते म्हणून दुःख होते ना. मग विपरीत भावना जेव्हा तुम्हाला विपरीत भावना होती तेव्हा काय करावी, पुन्हा निधिध्यासन करावं. आम ब्रह्मास्मी, मी दे आहे झालं तर मी ब्रह्म आहे म्हणतो, मी दे आहे म्हणलं तर मी पण, मी करताय म्हणलं तर मी करताय, मी बघताय म्हणलं की मी बघताय, मी जन्म मरण धर्म म्हणलं तर मी जन्म मरण धर्म विवर्तन, असं तुम्हाला चिंतन करावं. आणि त्याच्यात तुम्ही बसले विवर्ताचे व्याख्यान काय होणार तुम्हाला जे पाहिजे ते सोडून गेलं, ज्याची आवश्यकता ते तुम्हाला अधिक करावं लागेल. आणि मग ते काळ घालवायचं आता आयुष्य त्याच्याकडे घालवायचं, त्याला थोडं श्रवण करू, काही प्रक्रिया ज्ञात असाव्या, थोडं मनन करू, ठीक आहे गोष्ट त्याच्यात करू. समाज म्हणजे त्याला दम्मानी पाहिजे, घाई नाही तेव्हा होईल. काळ तर झालं ना, काळ सारावा चाललाय काळ, त्याच्यात काय बल प्राप्ती दगड आल्यावर नाही होणार. जसं त्याचं साधन असेल त्याप्रमाणे त्याला करू. वायाला जाणार नाही एवढी गोष्ट करू, वायाला जाणार नाही एवढी गोष्ट करू. दुसऱ्याच आपण कसे अंतरंग साधन असल्यावर खूप मोठी त्याची भरारी आहे, पण पूर्णता नाही. महत्वाचं आहे. दुसरे पण दोष सांगितले, विषयासक्ती, कुतर्क, बुद्धिमान, विपर्य, बुद्धिमांद्य. बुद्धिमांद्यासाठी श्रवणच सांगितलेलं आहे. श्रवण काय श्रुती विषय असेल तर दोष दृष्टी वैराग्य धरण कशी करायची, पारतंत्र विषयाविषयी अनित्यता, विषयाविषयी मिथ्या, हे चिंतन. तुम्हाला जो दोष आहे ज्याचा त्याला कळतो, ज्याच्या ठिकाणी जो दोष आहे त्याच्या दोषाचं निवर्तक साधन सांगितलेलं आहे. तुम्हाला ज्ञान तर पाहिजे, परंतु ज्ञानाने खाव होत नाही. त्याच्या ठिकाणी हे कोणते तरी दोष असू शकतो. बुद्धिमांद्य असले तर तलवार गंभीर जर आपण व्यवस्थित पाळलेली अनेक वेळा त्याची धारदार होते. जरी तो पण तुम्हाला एका श्रवणात नाही करतो, दुसरं नाही तर तिसरं मरेपर्यंत, साक्षात्कारपर्यंत हे करत राहायचं. तर तुम्हाला बुद्धिमांद्य असेल तर तुम्हाला पत्रक असेल तर तुम्हाला त्याच्या ठिकाणी जास्त शेतीला अनुकूल तर्काने तुम्हाला करावं लागेल. विपर्य असेल तर ते करावं. विपर्य दुराग्रह हे दोन दिले का? विपर्य एकच आहे, एक दिले, एकच आहे. एक दिले. आता परवा यांनी सांगितलं आपल्याला पूर्ण वेगळं सांगितलं आपल्याला शेखर महाराजांनी. असं विपर्य आणि दुराग्रह वेगवेगळे. मी 5 होतील मग. हा पाच होते, 4च म्हटले, पण विपर्य आणि दुराग्रह म्हणतात तुम्ही वेगळे करून.
कुतर्क बुद्धिमान कुतर्क बुद्धिमान विषयासक्ती आणि विपरीत दुराग्रह चारच आहे. ते चारच म्हणत होते, पण विपर्यास आणि दुराग्रह असे नाही. कारण विपर्य दुराग्रह जर वेगळं समजलं, वेगळं तर दुराग्रहात हे करणारं साधन सांगावं लागेल, त्याचं स्वरूप सांगावं लागेल, त्याचं फल सांगावं आणि निवर्तक साधन सांगावं. दुराग्रहात निवर्तक काय म्हणायचं झालं की दुराग्रहात निवर्तक फक्त ज्ञानच. बुद्धी फलम अनाग्रह. ज्ञानाचं फल काय दुराग्रह फल काय अज्ञानाचे. मग अज्ञानाचं निवर्तक कोण आहे? फक्त ज्ञानच आहे असं सांगा. भूत प्रतिबंध भूत प्रतिबंध भावी प्रतिबंध. हा त्याचा पण विचार करा. तुमच्या संस्कारामुळे भूत प्रतिबंध पंचदशीमध्ये हे सगळे आता तुम्हाला पुढच्या वर्षी पंचदशीमध्ये हे सगळं म्हणजे खऱ्या साधू जीवनाला काय काय त्रुटी कशाने पूर्ण करायला हे सगळं पंचदशी आपल्याला एकदम स्पष्टपणे सांगा. इथं फक्त काय आपल्याला प्रक्रियेची ओळख करून द्यायची आणि तिथं बोली भाषेत सांगितलं. इथं आपल्याला ह्या प्रक्रियेच्या भाषेत जास्त सांगतात. तर प्रक्रिया सांगतात पण बोलता बोलता गप्पा मारल्यासारख्या सांगतात. म्हणजे त्याचा विचार साधन त्याला पंचदशी केवळ आनंदच त्याच्यामध्ये. तर ब्रह्मज्ञान होताना प्रमाणाची आवश्यकता आहे. मग प्रमाण कोणते त्या ठिकाणी? तर पहा, कारण ब्रह्मज्ञानास गुरुद्वारा शब्द प्रमाणाचा म्हणजे महावाक्याचा श्रोत्राशी संबंध बाह्य साधन आहे. ब्रह्मज्ञान होताना बाह्य ज्ञान आहे. फास्ट वाचो. हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज.